दिवसाची सुरुवात येशू बरोबर. काही वर्षापूर्वी एक डेली ब्रेड म्हणून मी वाचत असताना त्यामध्ये डॉक्टर व्हर्जिनिया कॉनली ह्या ह्या डॉक्टरांबद्दल लिहिलं होतं. त्या महिला डॉक्टर होत्या आणि त्या अत्यंत सेवा करणाऱ्या होत्या आणि अमेरिकेतील टेक्सासमधल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. ही जवळजवळ 1940ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस त्यांना त्या गव्हर्नमेंटनी जो डॉक्टरी सेवेचा आहे सर्वोच्च जो सन्मान आहे तो त्यांना दिला होता. आणि रिटायर झाल्यावर सुद्धा त्यांनी त्यांचं काम सेवेचं पुढे चालू ठेवलं. इतकं की ज्या ज्या देशांमध्ये त्यांनी जाऊन ही सेवा दिली होती, वैद्यकीय सेवा, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सुवार्ता कार्याचं काम सुरू केलं. त्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी सुवार्ता प्रसाराच्या मीटिंग घेतल्या आणि त्या नेहमी म्हणायच्या की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी प्रत्येक देशामध्ये जात असे ह्या कामाला, त्यावेळेस मला असं वाटायचं की कदाचित ही माझी शेवटची ट्रीप असेल. परंतु असं करता करता त्यांना जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झाली. आणि त्या नेहमी म्हणायच्या की देव मला सहाय्य करत आहे. देवाने त्यांना पुढे पुढे नेलं आहे. आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक दिवस जो आहे हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे. कालच्या दुःखामध्ये तो घालवू नका किंवा उद्याच्या चिंतेमध्ये तो घालवू नका, उद्याच्या काळजीमध्ये घालवू नका. आजचा दिवस जगा. जेव्हा तुम्ही विश्वासात जगता तेव्हा तुम्हाला परिणामाची फिकीर नसते किंवा परिणामाची काळजी नसते. तुम्ही तेच करता जे तुमच्या हृदयामध्ये देवाने भरलं आहे. देवाने आजचा दिवस बनवला आहे, त्यात आनंद करा आणि जी संधी येईल त्याचा उपयोग देवाच्या सेवेसाठी करा. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंहिता 118 आणि 24 वचन, Psalm 118 and verse 24. परमेश्वराने नेमिलेला दिवस हाच आहे, ह्यात आपण उल्हास व आनंद करू. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.